स्वागत. सायन पब्लिकेशन आणि लेखक विश्वास वसेकर यांच्याकडून तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपल्या चौथ्या पाहुण्या आहेत त्या म्हणजे डॉक्टर मीनाक्षी पाटील. यांच्याबद्दल मी काही सांगण्यापेक्षा आज साहित्य संस्कृती मंडळ जे काम करतं आहे राज्यात, त्या इतक्या छानशा संस्थेच्या त्या सचिव आहेत. त्यांची एक आवर्जून ओळख सांगितली पाहिजे. एम.एला मराठी आणि सौंदर्यशास्त्र या विषयात 5 सुवर्णपदकं मिळवलेल्या अशा त्या आहेत. दुसरी गोष्ट, साहित्य लेखन त्या करताच आहेत, पण हिंदीतल्या एका चांगल्या साहित्यकृतीचा अनुवाद त्यांनी केलेला आहे. विविध संस्थांचे पुरस्कार त्यांना मिळालेत. त्यांचा सत्कार सर करतील. आपण मुख्य कार्यक्रम जो आहे प्रकाशनाचा तो करूया. आता मात्र लेखक आणि प्रकाशकांनी व्यासपीठावर यावं. मीनाक्षीताईंनी बोलावाशी विनंती करतो मी. नमस्कार सगळ्यांना. खूप छान सुंदर सुरुवात झाली आहे. सर्वप्रथम मी म्हणजे व्यासपीठावर पंचकन्यांचा उल्लेख झालेला आहे. पुन्हा जास्त वेळ घेत नाही, पण आदरणीय व्यासपीठ आणि समोरही तितकीच दिग्गज मंडळी आहेत आणि खूप जवळची माणसं आहेत. त्यामुळे नाव न घेता सगळ्यांना मनापासून नमस्कार करते आणि सुरुवात करते. वसेकर सरांशी म्हणजे मी पहिल्यांदाच भेटते त्यांना. आज फोनवरच आमच्या गप्पा होत होत्या. अगदी सरांनी मुखपृष्ठापासून काम चाललेलं असताना तेव्हाही मला सरांनी शेअर केलेलं आणि कुठचं मुखपृष्ठ चांगलं वाटतं. पण चित्रकार म्हणून मला हेच आवडलं आणि ते आहे त्या या पुस्तकावर. त्याचा एक छान आनंद वाटला की आपण सुरुवातीपासून जोडलेलो आहोत या गोष्टीशी. या पुस्तकाच्या प्रकाशनाला उपस्थित राहता येतं याचा विशेष आनंद आहेच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जसं आता शीतलताईंनी सांगितलं, नंतर आता सुनीताताई पण बोलल्या, की एक सुंदर अनुवाद मराठी वाङ्मयाला मिळालेला आहे. याबद्दल मी सरांचं मनापासून अभिनंदन करते आणि इतक्या सुंदर कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं त्याबद्दल सर्वप्रथम मी तुम्हा सगळ्यांचे आभार मानते. म्हणजे अंजलीताई, नंतर नितीनदादा, सगळ्यांचे. अजून एका गोष्टीचा आम्ही हसत होतो खाली, म्हणजे वंदनाताई आणि आम्ही सगळ्याजणी ज्यावेळी पंचकन्या खाली बसलो तर खूप गंमत वाटली. म्हणजे आपल्याला एखादं पुस्तक समर्पित केलं जातं ही कल्पनाच अद्भुत आहे. म्हणजे त्यामुळे सर छान वाटलं. ते गमतीचा भाग सोडूया, पण एकदम गंभीर व्हायला झालं ते वाचल्यानंतर. आता आपण बघितलं की शीतलताईंनी आजच्या काळातल्या स्त्रीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे पुरुषांचा, त्याविषयी जाता एकदम एका वाक्यात त्या बोलून गेल्या की मी माझ्या बायकोला स्वातंत्र्य दिलं आहे. आपल्या माईंनी पण जोरदार बॅटिंग करताना आपल्याला पुराणातले काही दाखले दिले. वर्षाचं जे हे आहे म्हणजे हातखंड आहे, ती देखील तिच्या एका वेगळ्या पद्धतीने पौराणिक आणि सध्याचं याचा सुंदर मेळ घालेला. त्यामुळे मला असं वाटलं सरांशी बोलताना की आपण, मी अहिल्या म्हणेन, समजून घ्या. म्हणजे आमच्या गावाकडे आम्ही अहिल्या म्हणतो, इकडे अहल्या असेल तर आपण तिच्याविषयी किंवा त्या पुराण कथेविषयी न बोलता काही अनुवादाच्या दृष्टिकोनातनं काही बोलता आलं तर जे काही मला गवसलं आहे ते तुमच्याशी मी शेअर करते थोडक्यात. एक गोष्ट जाणवली की ज्यावेळी वसेकर सरांनी म्हटलं की 40 वर्ष ते हा अनुवाद करतायत, खूप विशेष वाटलं. म्हणजे आपण जर पुस्तकाच्या सुरुवातीलाच त्यांचा जो परिचय दिला आहे तो जर बघाल तर सरांचं किती अफाट काम आहे. मुळात ते प्राध्यापक आहेत. त्यांच्या एका पुस्तकाला राज्य शासनाचा सर्वोच्च असा राज्यवंग पुरस्कार पण मिळालेला आहे.
तर ठरवलं असतं तर अगदी 2 राज्यवांग पुरस्कार मिळालेले सरांच्या पुस्तकाला. ठरवलं असतं तर सहज पटकन करू शकले असते ते, म्हणजे काही कठीण नाही आहे त्यांना. पण तरी देखील एखाद्या विषयाचा ध्यास घेऊन जे काम केलं जातं ते किती अद्भुत असतं, तर या निमित्ताने आपल्याला वाचायला मिळणार आहे. सतत संवाद आहे तिच्याशी, अहल्येशी, त्या व्यक्तिरेखेशी. म्हणजे एकाच वेळी अनेक पातळ्यांवर ते संवाद साधतायत. बलदेव वंशींना गवसलेली अहल्या आणि तिला मराठीत आणताना वसेकर सर जो 40 वर्ष तिच्याशी संवाद साधतायत, त्यातनं आपल्याला जी उलगडत जाते ती अहल्या. म्हणजे हे 80 पानाचं काव्य अनुवादित करायला 40 वर्ष लागणं, हा खरंच त्यांचा जो ध्यास आणि अभ्यास आणि त्याला जो वेळ दिलेला आहे त्याचा आपल्याला प्रत्यय येतो वाचताना, की खरोखरच एवढा वेळ का लागू शकतो. म्हणजे बऱ्याचदा आपण असं ऐकलेलं असतं की काही व्यक्तिरेखा एवढ्या झपाटून टाकतात की समाधानच होत नाही. म्हणजे काही लिहिल्यानंतर अजून काहीतरी राहिले तर असं काहीतरी घडलं असावं. आणि आनंद वाटतो की आता ते 40 वर्षानंतर ती अहल्या आपल्यासमोर आलेली आहे. तर त्यांचं जे अखंड चिंतन आहे ते चिंतन या अनुवादातून आपल्याला पावलोपावली दिसतं. आणि जसं माई म्हणाल्या की ही एक नवीन निर्मितीच जणू काही केलेली आहे. म्हणजे 40 वर्षात ती अहल्या वंशींची राहिलीच नाही. वसेकर सरांचंच कॅरेक्टर झालेलं आहे ते, आणि त्यांनी एक नवीन, म्हणजे अनुसर्जन ज्याला म्हणतात, हे एक नव्याने केलेलं सर्जनच आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्याची प्रचिती येते वाचताना, म्हणजे पावलोपावली. आता अहिल्या हा विषय आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे. आपण लहानपणापासून त्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. मुळात रामायणाच्या संपूर्ण भारतातल्या कितीतरी वेगवेगळ्या कथा आहेत रामाच्या, आणि वेगवेगळी रामायण आहेत वेगळ्या प्रांतातली. त्यामुळे त्या अहिल्याची गोष्ट वेगळ्या प्रांतात वेगळ्या पद्धतीने येते. म्हणजे काही ठिकाणी ऋग्वेदातलं तर ते वेगळंच वर्णन आहे, म्हणजे ते सूर्य, चंद्र आणि सकाळ असं काही येतं. तर इतकी वेगवेगळी व्हर्जन्स आपल्याला रामकथेची पाहायला मिळतात. तशीच रामकथेच्या अनुषंगाने अहिल्याच्या पण कथेची किंवा अजून अनेक उपआख्यानं जी आहेत ती बघायला मिळतात. इथं बलदेव वंशींनी वाल्मिकी रामायणाचा आधार घेतलेला आहे. त्यातली अहिल्याची कथा आपल्याला या खंडकाव्यात त्यांनी विकसित केलेली आहे. तर मुळात बलदेव वंशींना अशा पद्धतीने काम करावं असं वाटणं हेच मला फार छान वाटलं. म्हणजे एखाद्या स्त्रीने अहिल्याविषयी बोलणं, म्हणजे आता जर आपल्याला अधिक वेळ असता तर मला वाटतं माई भरपूर वेळ बॅटिंग करू शकल्या असत्या, शीतलताई पण बोलू शकल्या असत्या. म्हणजे आम्ही स्त्रियांविषयी बोलताना प्रचंड सुचलं असतं, वाटलं असतं, कितीतरी गोष्टी असतात, पावलोपावली येणारे अनुभव असतात, बोलू शकलो असतो आणि बोलता स्त्रिया स्वतःविषयी. पण एखाद्या पुरुषाला, म्हणजे बलदेव वंशींना अहिल्या हे कॅरेक्टर घ्यावंसं वाटलं आणि एका वेगळ्या पद्धतीने ते उभं केलेलं आहे. म्हणजे ते अत्यंत टिपिकल पद्धतीने एका स्त्रीवर झालेला अन्याय आहे आणि वगैरे वगैरे अशा पद्धतीने ती व्यक्तिरेखा विकसित होत नाही. तर अत्यंत मानवीय स्तरावरचं ते सगळं तिचं चित्र जे रेखाटलेलं आहे ते अद्भुत आहे. आणि बलदेव वंशींबरोबरच मला सरांचं कौतुक वाटतं की त्यांनाही अनुवादासाठी हा विषय निवडावासा वाटला, हे विशेष आहे. त्यामुळे सर तुमचे आभार की तुम्ही मराठी साहित्याला एक वेगळ्या पद्धतीचं एक वेगळा अनुवाद दिलेला आहे. त्याबद्दल आम्ही तुमचे प्रकाशक नितीनदादा आणि तुमचे आभारी आहोत. आता मी जे म्हटलं की रामकथा वेगळ्या प्रकारच्या वेगळ्या प्रांतातल्या आहेत, पण आणि अनेक ठिकाणी खूप संदिग्धता येते या कथांमध्ये, वेगळ्या पद्धतीने येतं. पण इथं क्लिअर आहे, स्पष्ट आहे बलदेव वंशींना आणि अनुवादकाला की जे काही करायचं आहे, जे काही मांडायचं आहे ते जणू काही ती अहिल्या स्वतःच बोलते आहे, तिचं मनोगत आलेलं आहे. आणि ही परिचित अशी व्यक्तिरेखा आहे आपल्या सगळ्यांना, तरी देखील तिचं एक वेगळं रूप आपल्यासमोर येतं आहे. मांडणीच वेगळी केलेली आहे त्यांनी. हे निवेदन साक्षीभावाने आलं आहे असं मला वाटतं. म्हणजे कुठेही ती रडकथा वाटत नाही, कुठेही अभिनिवेश नाही आहे. खूप सहजतेने ती सांगत जाते, बोलत जाते. आणि बोलता बोलता अशा रीडिंग बिटवीन द लाईन्स अशा काही गोष्टी असतात, सूचक पद्धतीने खूप काही सांगून जाते ती अहिल्या आपल्याला. आणि हे सूचक पण खूप महत्त्वाचं आहे. आणि अनुवादकाचं मला वाटतं सामर्थ्य आहे की त्या सूचकपणाला खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे.
मुळात ती हिंदी भाषा, म्हणजे मी हिंदी अनुवाद पण हिंदी मूळ प्रत पण मागितली सरांकडे. म्हटलं बघू दे ना जरा काय आहे नेमकं कसं आहे, म्हणजे मला वेळ कमी होता. मी परवाच मूळ अनुवाद वाचायला घेतला आणि संग्रह पण परवाच नाही शांतपणे मी बाहेर होते केरळला, पण आनंद मिळाला. म्हणजे वाचताना मी विसरूनच गेले की आपल्याला याच्यात काही बोलायचं आहे म्हणून. मी केवळ एक कलाकृती म्हणून आस्वाद घेतला त्याचा. सरांचं वाचून झाल्यानंतर म्हटलं आपल्याला अनुवादावर बोलायचं आहे, तर मूळ कसं आहे तेही बघितलं पाहिजे आपण जरा. मग मी सरांकडे मूळ मागितलं, तर लक्षात आलं जसं माई म्हणाली की हे नवीन निर्मिती, हे अनुसर्जन आहे. कुठेही शब्दाला शब्द असं नाही आहे. खूप सहजता आहे या सगळ्या मांडण्यामध्ये, पण कुठेही त्या शब्दाचा अर्थही बदलत नाही आहे. म्हणजे जे वंशींना अभिप्रेत आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. इथं मी जे म्हटलं की ती तरलता, जरी साक्षीभावाने निवेदन आलेलं असलं तरी ती तरलता कमी होत नाही आहे, हे बलस्थान आहे अनुवादाचं. अदरवाईज म्हणजे बऱ्याच असं घडतं की साक्षीभावाने व्यक्त होताना काही वेळा कोरडेपणा येण्याचा संभव असतो. तर निवेदकाचं हे सामर्थ्य आहे आणि अनुवादकाचं हे सामर्थ्य आहे की ती तरलता कुठेही कमी होत नाही आहे. त्यामुळे म्हणजे आता एक उदाहरणच द्यायचं ठरवलं तर मला एक ओळ अशी दिसली की अंधकार को बेद तुम्हारे स्पर्श पहुंचते मुश्तक कैसे. साध्या ओळी आहेत. आता या ओळीचा अनुवाद वसेकर सर कसा करतात तो बघूया. घनतिमिराला विंधून तुझे स्पर्श माझ्यापर्यंत कसे पोहोचतात माहिती आहे. मी म्हटलं हिंदीतला त्यांनी वापरला आहे अंधकार को बेध तुम्हारे स्पर्श. मग बेधसाठी काय आहे, हिंदीत काय वापरलं जातं, तर त्याचा अर्थ दिसला भेदून किंवा वेधून असा शब्दशः अर्थ दिसला. तर ठरवलं असतं तसा तरकट शब्दप्रयोग करून एखादा पटकन पुढे जाऊ शकला असता. 40 वर्ष का लागलीत हे मी शोधून काढलं सर. मी जाम हे की काय आहे नेमकं हे जाणवलं. शब्दाशी खेळताना जाणवलं. म्हणजे मला अजून वेळ मिळाला नाही तर मला खूप उदाहरणं सापडली असते अशी. जी काही 2-4-5 सापडली ती मी घेऊन आली आहे. सरांनी विंधून हा शब्द वापरला आहे आणि विंध शब्दाचा अर्थ जो आहे तो आर पार जाणं, म्हणजे भेदणं यातनं जे येत नाही किंवा वेधणं यातनं जे येत नाही ते विंधूंमधून येतं. आणि एक लय बघा, एक नजाकत आहे त्या शब्दामध्ये. म्हणजे हिंदीची नजाकत मराठीत तितक्याच प्रभावीपणे आलेली आहे. त्यामुळे सरांनी उपयोजन करताना शब्द जे निवडले आहेत ते खूप सुंदर आहेत. आणि आपण नेहमी असं म्हणतो की अनुवादाच्या संदर्भात अभ्यासकांचं असं म्हणणं असतं की गद्याचा अनुवाद खूप सोपा असतो त्या मानाने, पण कवितेचा अनुवाद करणं कठीण होऊन जातं. त्याचं कारणच असं की कविता ही खूप सूचकपणे बोलत असते, व्यंजनं असते त्यात. व्यंग्यार्थाला पकडणं ही साधी गोष्ट नसते. आणि जर अनुवाद करणारा कवी असेल तर खूप सुंदर, म्हणजे सुंदर ते रसायनच म्हटलं पाहिजे. अन्यथा गद्य माणूस तो अनुवादही गद्य तरकटच होईल. पण त्यातला जो व्यंग्यार्थ आहे तो सुंदर पद्धतीने सरांनी टिपला आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की मूळ श्रोतभाषा जी आहे तिच्यातल्या शब्दाला तितकाच सपखल प्रतिशब्द ज्या आपल्याला श्रोतभाषेत करायचा आहे, जिच्यात अनुवाद करायचा आहे अशा भाषेमध्ये करताना ते जे नियमांचं जे गणित आहे तेही अनुसरावं लागतं. नाहीतर मग काहीतरी एक विचित्र अनुभव आपल्याला येऊ शकतो, तसा येत नाही तो वाचताना. तर हे शिवधनुष्य सरांनी खूप सुंदर पद्धतीने पेललेलं आहे आणि त्यामुळे त्यातलं जे मूळ चैतन्य आहे ते हरवलेलं नाही आहे शब्दांमधलं. त्यानंतर दुसरं एक मला महत्त्वाचं असं वाटतं की अनुवादकाला मूळ साहित्यकृतीशी इमान राखताना दुसऱ्या लक्ष्य भाषेतल्या ज्या काही मर्यादा असतात त्याचंही भान ठेवावं लागतं. एक टेन्शन असतं म्हणजे ते की त्या मर्यादाही मला सांभाळायच्या आहेत आणि नेमका भावही पोचवायचा आहे. सरांच्या अनुवादात कुठे जर्क बसत नाही आहे. म्हणजे मी लिटरली त्या कविता अशा, म्हणजे कालचीच रात्री 12:30ची गोष्ट, मी हिंदी अनुवादही वाचते, इकडे मराठी अनुवादही वाचते, दोन्हींची लय शोधायचा प्रयत्न करते. छान वाटलं स्वतःला. म्हणजे मी कन्व्हिन्स झाले, येस सापडतं आहे, म्हणजे मलाही नेता आहेत सर त्या शब्दांबरोबर आतमध्ये. तर हा अनुभव तुम्हाला सगळ्यांना येईल. तो अनुवाद वाचाल त्यावेळी तुम्हाला हा आनंद नक्कीच मिळणार आहे. त्यामुळे की शब्दाला शब्द असा प्रतिशब्द न दिल्यामुळे नेमका जो भावार्थ आहे त्या भावार्थाचं सौंदर्य खूप सुंदर खुललं आहे. इथं अजून एक दुसरं उदाहरण देते मी आता की तपस्या के वेला में
आज यह उद्वेलन कैसा. या ओळीचा अनुवाद सर कसा करतात ते बघा आता. तपस्या की वेला में आज यह उद्वेलन कैसा. तपस्येच्या काळी हे काय माझ्यातून ओसंडू पाहत आहे. आता इथे उद्वेलनासाठी ओसंडू हा एक उत्फुल्लता व्यक्त होते बघा ओसंडू शब्दातनं. जो उत्फुल्ल भाव आहे तो ओसंडू शब्दातनं नेमका येतोय. आणि इथं तपस्या की वेलामेमध्ये वेला शब्दासाठी सरांनी काळी शब्द वापरला आहे. मी तिथं थोडी अडखळले. म्हणजे मूळ वंशी काय म्हणतायत, तपस्या की वेलामे आज यह उद्वेलन कैसा. सर म्हणतायत तपस्येच्या काळी हे काय माझ्यातून ओसंडू पाहत आहे. म्हटलं काळी शब्द का वापरला असेल यांनी, काय असेल नेमकं. हे मला काळी हे होत नव्हता, काय पचत नव्हता, पटत नव्हता काही क्षण. कारण आपण वेला हा जो शब्द आहे हिंदीतला, अमृत वेला म्हणतात ब्राह्ममुहूर्ताला. आणि ती क्षणांविषयी, त्या क्षणांविषयी आहे. वेला शब्दातून क्षणांचं महात्म्य आहे, काळाचं नाही. मग काय असावं हे मला सापडलं पुढे लगेच, की उगाच नाही. कारण का वाचत गेले पुढे, तर पुढे 4-5 नाही 8-9, आता जास्त वेळ नाही म्हणून मी पटापट पुढे जाणार आहे. माझे अनेक मुद्दे आहेत. 8-9 पानानंतर वेला शब्दासाठी सर क्षण शब्द वापरतायत. मग जर सर 8व्या पानावर वेला शब्दासाठी क्षण शब्द वापरताय, मग इथं का वापरला नाही यांनी. म्हटलं मी परत मागे आले. म्हणजे बघा कविता कशी मागे पुढे आपल्याला घेत फिरवत राहते. म्हणजे हे सामर्थ्य आहे सरांच्या शब्दाचं, मूळ कवीच्या शब्दाचं. मला तो सापडला. काय म्हणायचं असेल यांना नेमकं, की ब्रह्ममुहूर्तासाठी हिंदीत अमृत वेला जे म्हणतात, जो वेळ क्षणाविषयी आहे, पण सरांनी काळी शब्द वापरताना अहल्येच्या मनात जे काही ओसंडू पाहतंय ते खूप काळापासूनचं आहे. त्याचं क्षणिक नाही आहे, असं अचानक तो इंद्र आला आणि झाला असं नाही आहे. बायकांच्या मनात अनंत काळापासून अनंत गोष्टी साठलेल्या असतात. कुठेतरी काहीतरी टवका निघाला की ते धाड 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 व्यक्त होतं. तो काळी हा शब्द ठरवून योजलेला शब्द, हे कळल्यावर मी सॅल्यूट केला सर तुम्हाला, छान वाटलं. तर नेमका भावाशय व्यक्त झाला तिथून, की अनंत काळाची तिची वेदना तिची व्यथा त्यातनं व्यक्त झाली आहे. तसं दुसऱ्या एका ओळीमध्ये हे तर खूपच छान धमाल, की कब तक संभाले रख सकता है कोई छुची मर्यादा. म्हटले छुची, मग मी पहिल्यांदाच ऐकला हा शब्द. आपण हिंदीचं काही जास्त वाचन नाही. म्हटलं छुची मर्यादा काय आहे बाबा. पुन्हा काढला, त्या शब्दकोश काढला. त्याच्यात लिहिलेलं होतं शिष्टाचार की मर्यादा का उल्लंघन. आता हे इतकं सर धोपट, सर कसं बांधतायत म्हटलं बघूया. सरांनी तसं तरकट भाषांतर केलं नाही आहे. त्यांनी मराठीतला अगदी आपल्याला सगळ्यांना परिचित असा शब्द वापरला आहे. अनुवादकाचं हे पण एक सामर्थ्य असतं. म्हणजे कुठचे अनुवाद आपल्याला खूप जास्त पटतात, पोचतात, भिडतात, आत जातात आपल्या, जे आपल्याला रिलेट करता येतात, आपल्याला त्या शब्दांशी संवाद साधता येतो. आता या छुची मर्यादासाठी मर्यादांचं ते जे उल्लंघन, जो शब्द आहे त्यांनी ना, शिष्टाचार का उल्लंघन तसा न वापरता सरांनी म्हटलं आहे, एखाद्याने किती काळ पाळायची पोकळ लक्ष्मण रेषा. छुची मर्यादासाठी लक्ष्मण रेषा परफेक्ट. आपल्याला अगदी लहानपणापासून माहिती आहे तो शब्द. म्हणजे मला तर ती कशी असेल ती लक्ष्मण रेषा वगैरे अगदी इमॅजिन करून ते ज्वाळा वगैरे वगैरे वगैरे, बापरे. सरांनी पोकळ शब्द वापरला पुढे, मस्त. म्हणजे लक्ष्मण रेषा वापरून थांबले नाहीत ते, त्यांनी पोकळ शब्द ॲड केला आहे. तर हे मला छान वाटलं की त्यांनी काय केलं आहे, वंशींची कविता माझी झाली आता आणि मी मला हवी तशी तिला पुढे नेणार आहे. पण तरीही मी त्याची जी चौकट आहे ती भंगू देणार नाही आहे, हे पण भान ठेवलं आहे. त्यामुळे ते जास्त मला आवडलं. मी म्हटलं जसं की गद्य अनुवाद जास्त सोपा वाटतो कवितेच्या अनुवादापेक्षा अभ्यासकांना, हे जे नेहमीचं म्हटलं जातं. कारण त्याचं कारणही असतं की कवितेमध्ये आशय आणि अभिव्यक्ती परस्परावलंबी असतात. त्यामुळे तशी कविता पुढे जात असते. पण आणि मी आत्ता जे उदाहरण दिलं छुची मर्यादाचं, की बरेच अलंकारिक शब्द असतात, एका भाषेत ते दुसऱ्या भाषेत जाताना त्यात तितक्याच ताकदीने जातील का, हा पण प्रश्न असतो. पण सरांनी ते शिवदंश खूप सुंदर पेललं आहे आणि त्यामुळे त्या कवितेचा जो भावाशय आंतरिक लय आहे ती हरवत नाही आहे आणि खूप सुंदरपणे आलेलं आहे.
तर मला वाटतं मी आता माझ्या समारोपाकडे आलेले आहे. मी अहिल्याविषयी काहीच बोललेले नाही आहे, पण मी अहिल्याविषयी खूप काही बोललेले आहे, बरोबर. तर त्या लक्ष्मण रेषा वगैरे वगैरे विधानातून पोचली अहिल्या तुमच्यापर्यंत. वसेकर सर उत्तम कवी आहेत. त्यांचे 12 काव्यसंग्रह आहेत, 10 ललित गद्य आहेत आणि त्यांच्या अनुवादातली जी काव्यात्मकता आहे ती कविते इतकीच प्रत्ययकारी आहे असं मी म्हणेन. मुळात एखाद्या कवितेशी 40 वर्ष संवाद साधल्यानंतर ती कविता परकी उरलीच नाही आहे. म्हणजे ती मी म्हटलं वंशींची कविता वाटत नाही, ती सरांचीच कविता वाटते. अजून एक शेवटचं निरीक्षण नोंदवते आणि थांबेन की वंशींनी त्या खंडकाव्याला आत्मदान हे नाव दिलेलं आहे, पण सरांनी अहल्या ठेवलं. मला हे आवडलं. एक स्वयंभूपण जाणवतं त्या अहल्येमध्ये. आत्मदानमध्ये काहीतरी म्हणजे इतकं छान लिहून त्या शीर्षकातूनच ते दान वगैरे आल्यानंतर खटकतं आहे तो, म्हणजे पोचत नाही ते जे अहल्यामधून पोचतं आहे. त्यामुळे तुम्ही ते शीर्षकही सुंदर दिलं सर, त्याबद्दल तुमचे आभार आणि अभिनंदन. मी म्हटलं सुरुवातीलाच की श्रीधर अंभोरेंनी मुखपृष्ठही खूप सुंदर केले आणि मध्ये जी चित्र आहेत ना ती पण अप्रतिम आहेत. म्हणजे मी आता खाली बसल्या बसल्या वंदनाताईला म्हटलं, अगं ताई मला ती चित्र बघताना देखील एक जाणवते की ह्या खंडकाव्याचा अनुवाद करताना वंशींबरोबर सर जितके गुंतले तितका चित्रकारही प्रकाशकही गुंतलेला दिसतो. म्हणजे इतकं ते छान जमून आलं आहे रसायन सगळं की चित्रकाराने चित्र काढताना ती जी गुंतवळ आहे सगळी भावभावनांची, विचारांची, विषयवासनांची ती अशी छान आलेली. आणि पुढे पुढे मात्र ज्यावेळी आत्मशोधन नावाचं प्रकरण सुरू होतं म्हणूया आपण, तिथं मात्र अशी एकदम नुसती लाईन ड्रॉइंग आहे. मी चित्रकार असं मला आवडलं ते. म्हणजे मला त्या गोष्टीचा आनंद वाटला की अंभोरे सरांनी कविता वाचताना तितक्याच सटल पद्धतीने म्हणजे तिथपर्यंत पोचलेत ते की मी जो आशय आहे त्या आशयाला संवादी असं चित्र केलं पाहिजे. त्यामुळे अंभोरे सरांना माझे अगदी नमस्कार सांगा की अप्रतिम रेखाटनं आहेत ती. तर त्याबद्दल सरांचे पण आभार आणि प्रकाशक आणि वसेकर सरांचं मी मनापासून पुन्हा अभिनंदन करते, आभार मानते आणि माझे 2 शब्द थांबवते. खूप बोलण्यासारखं आहे. खरं तर मला त्या पौराणिक कथांमध्ये शिरावंसं वाटत होतं, पण मग त्या वाटा वेगळ्याच जंगलात घेऊन जातात आपल्याला. त्यामुळे थांबूया आणि म्हटलं शेवटी स्त्रीवादावर फार परखड भाष्य करणारं एवढं मोठं माणूस आम्हाला लाभलेलं असताना आम्ही कशा बच्चा कंपनी लुडबुड करायची, म्हणून मी त्यावर बोलले नाही. मी फक्त अनुवादाच्या अंगाने बोलले. तर मनापासून अभिनंदन, धन्यवाद तुम्हा सगळ्यांना. एखादी कलाकृती किती चांगल्या पद्धतीनं समजून घ्यायची असते याचं नेमकं मार्गदर्शन मीनाक्षीताईंनी केलं. मार्गदर्शन हा अगदी असा वृक्ष शब्द झाला. त्यांनी जो आपल्याशी त्यांच्या अंतरीचा संवाद साधला. माझ्या मते नितीन सर आणि वसेकर सरांनी त्या कलाकृतीसाठी जी मेहनत घेतली ती त्यांच्या संवादातनं आपल्या सगळ्यांपर्यंत पोचली असेल. कारण सर्वसाधारणपणे काव्यसंग्रह असं पातळ आणि साधं असतं. नितीन सरांनी त्याच्यावर कष्ट घेऊन त्याचं जाड कव्हर, ती डिलक्स आवृत्ती कशी होईल असे इतके कष्ट घेतले ते. म्हणजे लेखकाने जेवढे परिश्रम घेतले तेवढेच परिश्रम प्रकाशकानं घेतले. आणि आत्ता मीनाक्षीताईंनी ज्या पद्धतीनं त्या कवितेचं रसग्रहण केलं. परीक्षणं खूप येतात, परिचय खूप येतात, पण रसग्रहण करण्यासाठी ती कविता अंगात भिनावी लागते आणि ती भिनण्यासाठी तेवढं तुमचं सामर्थ्य आणि व्यापक अनुभव तुमच्याकडं असावे लागतात. त्या स्वतः चित्रकार आहेत आणि अनेक संमेलनातनं विविध कार्यक्रमातनं त्या भाग घेतात. इतकी सोप्या शब्दात आणि कमी शब्दात त्यांनी ती कवितेचं आत्ता रसग्रहण केलं. खरोखर कार्यक्रम एका वेगळ्या उंचीवर चालला आहे.